जय जय रघुवीर समर्थ. श्री दासबोध ग्रंथ समास 9. विरक्त लक्षण नाम. श्रीराम समर्थ. ऐसे विरक्ताचे लक्षणे विरक्ते असावे कोण्या गुणे. जेने अंगी सामर्थ्य बाणे योगियाचे, जेने सत्कीर्ती वाढे, जेने सार्थकता घडे, जेने करिता महिमा चढे विरक्ताशी, जेने परमार्थ भावे, जेने आनंद हेलवावे, जेने विरक्ती दुनवावे विवेके सहित, जेने सुख उचंबळे, जेने सद्विद्या लोळे, जेने भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित, मनोरथ पूर्ण होती सकल कामना पुरती, मुख राहे सरस्वती मधुर बोलावया, जे लक्षणे श्रवण कीजे आणि सदृढ जीवी धरजे, तरी मग विख्यात होई जे भूमंडळी. विरक्ते विवेके असावे, विरक्ते अध्यात्म वाढवावे, विरक्ते धारिष्ट धरावे दमन विषये, विरक्ते राखावे साधन, विरक्ते लावावे भजन, विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगटावे, विरक्ते भक्ती वाढवावी, विरक्ते शांती दाखवावी, विरक्ते यत्ने करावे, विरक्ती आपुली, विरक्ती सत्क्रिया प्रतिष्ठा, विरक्ते निवृत्ती विस्तरावी, विरक्ते नैरश्यता धरावी सदृढ जीवेशी, विरक्ते धर्मस्थापना करावी, विरक्ते नीती अवलंबावी, विरक्ते क्षमा सांभाळावी आदरेसे, नित्य विरक्ते परमार्थ उजळावा, विरक्ते विचार शोधावा, विरक्ते सन्निध ठेवावा सन्मार्ग सत्वगुण, विरक्ते भाविके सांभाळावे, विरक्ते प्रेमळे निमवावे, विरक्ते साबळे निपक्षावे शरणांगते, विरक्ते असावे परमदक्ष, विरक्ते असावे अंतरसाक्ष, विरक्ते ओढवावा कैपक्ष परमार्थाचा, विरक्ते अभ्यास करावा, विरक्ते संक्षेप धरावा, विरक्ते वागत्रय उद्धरावा मोडवावा परमार्थ, विरक्ते विमळ ज्ञान बोलावे, विरक्ते वैराग्य स्थवित जावे, वैरक्ते निश्चवाचे करावे समाधान, परवे करावी अचाटे, चालवावी भक्ताची थाटे, नाना वैभवे कवाटे उपासना मार्ग, हरिकीर्तने करावी, निरूपणे माजवावी, भक्ती मार्गे लाजवावी, निंदक दुर्जने बहुतासी करावे परोपकार, भलेपणाचा जीर्णोद्धार, पूर्ण मार्गाचा विस्तार बळेची करावा, स्नान संध्या जपदान तीर्थयात्रा भगवद भजन, नित्यनेम पवित्रपण अंतर्शुद्ध असावे, दृढ निश्चयो धरावा, संसार सुखाचा करावा, विश्वजन उद्धारावा, संसर्ग मात्रे विरक्त असावे धीर, विरक्ती असावे उदर, विरक्ती असावे तत्पर निरूपण विषयी, विरक्ते सावध असावे, विरक्ते शुद्ध मार्गे जावे, विरक्ते झिजूने उर्रावे सत्कीर्तीसे, विरक्ते विरक्ते विरक्त धुंडावे, विरक्ते साधू ओळखावे, विरक्ते मित्र करावे संत योगी सज्जन, विरक्ते करावी पुरुष शरण, विरक्ते फिरवावी तीर्थाटन, विरक्ते करावी नाना स्थान परमरमणीय, विरक्ते उपाधी करावी, नाना उदासीन वृत्तीने सांडावी, दुराशा जडू नेवावी कोणी एके विषये, विरक्ते असावे अंतरनिष्ठ, विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट, विरक्ते भावे कनिष्ठ परधेनपणे, विरक्ते समय जाणावा, विरक्ते प्रसंग ओळखावा, विरक्ते चतुर असावा सर्व प्रकारे, विरक्ते एकादयासी नसावे, विरक्ते सर्व अभ्यासावे, विरक्ते अवघे जाणावे जयेचे त्यापरी, हरिकथा निरूपण सगुण भक्त ब्रह्मज्ञान पिंडज्ञान तत्वज्ञान सर्व जाणावे, कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग सकळ जाणावे, प्रेम स्थिती उदास स्थिती योग स्थिती ध्यान स्थिती विदेह स्थिती सहज स्थिती सकळ जाणावे, ध्वनी लक्ष मुद्रा आसने मंत्र यंत्र विधी विधाने नाना मतांचे देखणे पाहुणे सांडावे, विरक्ती असावे जगमित्र, विरक्ती असावे स्वतंत्र, विरक्ती असावे विचित्र बहुगुणे, विरक्ती असावे विरक्ती असावे हरिभक्त, विरक्ती असावे नित्यमुक्त आलिप्तपणे, विरक्ते शास्त्रे धुंडळावी, विरक्ते मते विभंडावी, विरक्ते मोक्षे लाभावे शुद्ध मार्गे, विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा, विरक्ते संशय छेदावा, विरक्ते आपला म्हणावा विश्वजन, विरक्ते निंदक वंदावे, विरक्ते साधक बोधावे, विरक्ते बद्ध सेवावे मुमुक्ष निरूपणे, विरक्ते उत्तम गुण घ्यावे, विरक्ते अवगुण त्यागावे, नाना उपाय भंगावे विवेकपणे, ऐसे हे उत्तम लक्षणे ऐकावे एकाग्रे मने, त्याचा अवेर न करणे विरक्त पुरुषे, इतके बोलले स्वभावे त्यात मानुले तितके घ्यावे, उदास श्रोते उदास न करावे बहु बोलले म्हणून, परंतु लक्षणे न घेता अवलक्षणे बालष्कृता, तेने त्यास पडत मूर्खता येऊ पाहे, त्या पडत मूर्खाचे लक्षण पुढील समायसे निरूपण, बोलले असे सावधान होऊन ऐका. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विरक्त लक्षण नाम समास नवमं. तत्सत्प्रभु रामचंद्रार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. समास 10. पडत मूर्ख लक्षण नाम. श्रीराम समर्थ. मागा सांगितले लक्षणे मूर्ख अंगी चातुर्य बाणे, आता ऐका शहाणे आसुनी मूर्ख, जया नाव पडत मूर्ख श्रोते मानावी दुःख, अवगुण त्यागता सुख प्राप्त होये, बहुश्रुता आणि वित्पन्न प्राजळे होय ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान धरितो एक पडत मूर्ख, मुक्त क्रिया प्रतिपादी सकळ भक्ती उच्छेदी, स्वधर्माने साधन निंदितो एक पडत मूर्ख, आपले
ज्ञातेपण सकलांशी शब्दे ठेवणे प्राणी मात्राची पाहणे उने तो एक पडत मूर्ख शिष्याशी अवेज्ञा घडे का तो संकटी पडे जयाची निशब्दन मन मोडे तो एक पडत मूर्ख रजोगुणी तमोगुणी कपटी कुटिळ अंतरकरणी वैभव देखुनी वाखणी तो एक पडत मूर्ख समूळ ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता बगुण तो पाहे तो एक पडत मूर्ख लक्षणे ऐकुनी मानी विट मत्सरे करी खटपट नीती न्याय उद्धट तो एक पडत मूर्ख जानपणे भरी भरे आला क्रोध नावरे क्रिया शब्दासे अंतरे तो एक पडत मूर्ख वक्ता अधिकारे विन वगत्रयाचा करी क्षीण वचन जयाचे कठीण तो एक पडत मूर्ख श्रोता बहुश्रुतपणे वक्तयाचा आणि उने वाचाळपणे ते गुणे तो एक पडत मूर्ख दोषी ठेवी पुढले आसी तोची स्वय आपणाशी ऐसे कळे ना जयाशी तो एक पडत मूर्ख अभ्यासोनी या गुणे सकळ विद्या जाणे जनासी नेने तो एक पडत मूर्ख हस्त बांधे जे उरुणतंते लोभे मृत भ्रतराचे ऐसा तो प्रपंच गुंते तो एक पडत मूर्ख स्त्रियाचा संग धरी स्त्रियाशी निरूपण करी निंदस्तुती अंगीकारी तो एक पडत मूर्ख जेने उणे वये अंगासी तेचे दृढ धरी मानसी देहबुद्धी जयापासी तो एक पडत मूर्ख सांडोने या श्रीपती जो करी नरस्तुती का दृष्टी पडलया कीर्ती वर्णी तो एक पडत मूर्ख वर्णी स्त्रियाचा आवेव नाना नाटके हावभाव देवा विसरे जो मानव तो एक पडत मूर्ख भरोनी वैभवाचे भरी जीवमात्रास तुच्छी करी पाषांडमत थावरी तो एक पडत मूर्ख उत्पन्नाने वितरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगो लागे जगी तो एक पडत मूर्ख श्रवण होता अभ्यंतरी गुणदोषाची चाळणी करी परभूषणे मत्सरी तो एक पडत मूर्ख नाही भक्तीचे साधन नाही वैराग्य ना भजन क्रियेविन ब्रह्मज्ञान तो बोले तो एक पडत मूर्ख न मनी तीर्थ न मानी क्षेत्र न मानी खेद न मानी शास्त्र न मानी कुळी अपवित्र तो एक पडत मूर्ख आदर देखुनी मनक धरी कीर्ती वीन स्तुती करी सवेची निंदिया नादारी तो एक पडत मूर्ख मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक तो एक पडत मूर्ख प्रपंच विसी सादर परमार्थी ज्याचा अनादर जीवान जानपणे जे आधार तो एक पडत मूर्ख यथार्थ साडुनी वचन जो रक्षुनी बोले मन ज्याचे जेने पराधीन तो एक पडत मूर्ख सोंग समाधी वरीवर करू नये त्याची मार्ग चुकोनी भरे भर तो एक पडत मूर्ख रात्रंदिवस करी श्रीवन न सांडी आपले अवगुण स्वहित आपले आपण नेने तो एक पडत मूर्ख निरूपुनी भले भले श्रोते येऊनी बैसले शूद्री लक्षुणी बोले तो एक पडत मूर्ख शिष्य झाला अनाधिकारी आपली आवाज्ञा करी पुन्हा ज्याची आशा धरी तो एक पडत मूर्ख होता श्रवण देहासे आले ते उने पण क्रोधे करी चिनचिन तो एक पडत मूर्ख भरून वैभवाचे भरी सद्गुरूची उपेक्षा करी गुरु परंपरा चोरी तो एक पडत मूर्ख ज्ञान बोलोनी करी स्वार्थ कृपणाचा ऐसासाची अर्थ अर्थासाठी लावी परमार्थ तो एक पडत मूर्ख वर्तल्यावी न शिकवी ब्रह्मज्ञान लावणी लागी परधेन गौवसी होई तो एक पडत मूर्ख भक्ती मार्ग अवघा मोडे आपणा आधे वरंड पडे ऐसे या ते कर्मी पकडे तो एक पडत मूर्ख प्रपंच गेला हातीचा नाही लेश परमार्थाचा द्वेषी देवा ब्राह्मणाचा तो एक पडत मूर्ख त्या गावा अवगुण बोलले पडत मूर्खाचे लक्षण विलक्षणे नेऊन पूर्ण क्षमा केली पाहिजे परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख या संसार दुःखाचा ऐसा दुःख अनिक नाही जेने पुढे निरूपण जन्म दुःखाचे लक्षण गर्भवास हा दारुण पुढे निरूपिला इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पडत मूर्ख लक्षण नाम समास दशक दुसरा समाप्त श्रीराम समर्थ श्रीराम जय जय रघुवीर समर्थ तत्सत प्रभु रामचंद्रार परमस्तु जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ।